भारतीय कन्या निमिषा प्रिया हिची येमेनमधील फाशी थांबविणारे भारतीय मुस्लिम विद्वान कोण आहेत? ग्रँड मुफ्ती कोण आहेत? कशी केली चर्चा? भारतीय नर्स निमिषा प्रियाला 16 जुलै रोजी येमेनमध्ये फाशी देण्यात येणार होती. मात्र निमिषा प्रियाला दिली जाणारी फाशीची शिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत नर्स निमिषा प्रियाला काहीसा दिलासा मिळाला आहे. पण निमिषा प्रियाची येमेनमधील फाशी थांबविण्यासाठी ग्रँड मुफ्ती यांनी प्रयत्न केला आहे. निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात कंठापुरम एपी अबुबकर मुस्लियार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कंठापुरम एपी अबुबकर मुस्लियार यांना ग्रँड मुफ्ती ऑफ इंडिया म्हणून देखील ओळखलं जातं. निमिषा प्रियाच्या येमेनमध्ये फाशीची शिक्षा पुढे ढकलण्याबाबत सांगताना ग्रँड मुफ्ती यांनी सांगितलं की प्रियाला माफ करता येईल का, यासाठी तलाल अब्दो मेहदीच्या कुटुंबाशी चर्चा सुरू आहे. निमिषा प्रियाच्या फाशीच्या स्थगितीबाबत कंठापुरम यांनी सांगितलं की येमेनमध्ये पीडितांच्या कुटुंबाला खुन्याला माफ करण्याची परवानगी देणारा कायदा आहे. त्यामुळे आम्ही त्या पीडित कुटुंबाला ओळखत नसलो तरी येमेनमधील विद्वानांशी म्हणजेच येमेनमधील प्रमुख धर्मगुरूंशी संपर्क साधला आणि त्यांना कुटुंबाशी बोलण्याचं आवाहन केलं, असं कंठापुरम एबी अबुबकर मुस्लियार यांनी म्हटलं आहे. येमेनमध्ये एक वेगळा कायदा आहे. जर खुन्याला मृत्यूदंडाची शिक्षा झाली तर पीडित कुटुंबाला माफी देण्याचा अधिकार आहे. हे कुटुंब कोण आहे हे मला माहीत नाही, परंतु मी येमेनमधील संबंधित विद्वानांशी संपर्क साधला. मी त्यांना समजावून सांगितलं, इस्लाम हा एक धर्म आहे जो मानवतेला खूप महत्त्व देतो, असं कंठापुरम एपी अबुबकर मुस्लियार यांनी सांगितले आहे. निमिषा प्रियाचं नेमकं काय प्रकरण आहे? निमिषा प्रिया ही 2008 साली कामानिमित्त येमेन येथे गेली होती आणि तिचे कुटुंब केरळमध्येच होते. तिने 2015 साली मेहदी याच्याबरोबर स्वतःचं क्लिनिक सुरू करण्यापूर्वी तिने इतर अनेक रुग्णालयांमध्ये काम केलं होतं. मेहदी हा तिचा स्थानिक पार्टनर होता. येमेनमध्ये पार्टनर म्हणून स्थानिक व्यक्तीला उद्योगात बरोबर घेण्यासंबंधीचा कायदा आहे. येमेनमध्ये क्लिनिक सुरू करण्यासाठी निमिषा प्रिया हिने तलाल अब्दो मेहदीला बरोबर घेतलं. मात्र त्यानंतर दोघांमध्ये वाद झाले आणि निमिषा प्रिया हिने मेहदीवर पैशांचा अपहार केल्याचा आरोप केला. यामधून दोघांमध्ये वाद झाले. त्यानंतर निमिषा प्रियाचा पासपोर्ट मेहदीने घेतला. पासपोर्ट परत घेण्यासाठी प्रियाने कथितपणे त्याला सेडेटिव्हचे इंजेक्शन दिले, पण त्याला ओव्हरडोस झाल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर येमेनमधून पलायन करण्याच्या प्रयत्नात असताना निमिषा प्रियाला अटक करण्यात आली. त्यानंतर स्थानिक न्यायालयाने निमिषा प्रियाला 2020 साली मृत्यूदंडाची शिक्षा दिली. तिच्या कुटुंबियांनी येमेनच्या सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि या निर्णयाला आव्हान दिलं होतं, पण 2023 साली ही याचिका फेटाळण्यात आली. त्यानंतर तिला 16 जुलै रोजी फाशी देण्यात येणार होती. अबुबकर मुस्लियार यांनी शेवटच्या क्षणी केलेल्या हस्तक्षेपामुळे आशेचा किरण निर्माण झाला होता. कारण निमिषा प्रिया यांना दिलासा मिळावा यासाठी केलेले इतर सर्व प्रयत्न अपयशी ठरले होते. काही राजकारण्यांनी मध्यस्थीचे आवाहन केल्यानंतर त्यांनी हस्तक्षेप केला आणि अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. मुस्लियार यांच्या विनवणीनंतर हाफिज यांनी त्यांच्या भावाच्या मुलाला हबीब अब्दुर हमाम आणि मशहूर यांना महदीच्या कुटुंबाशी चर्चा करण्यास सांगितले. मशहूर यांनी महदीच्या भावाशी अनेकदा चर्चा केल्या. हाफिज यांच्या विनंतीवरून
हुदै दाह राज्य न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि येमेन शुरा परिषदेचे सदस्य हे देखील चर्चेत सहभागी होते. तर कोण आहे एपी अबुबकर मुस्लियार? कांथापुरम एपी अबुबकर मुस्लियार, ज्यांना शेख अबुबकर अहमद म्हणूनही ओळखले जाते, हे एक प्रसिद्ध भारतीय मुस्लिम विद्वान आणि धर्मगुरू आहेत. ते सध्या ऑल इंडिया सुन्नी जमियातुल उलामा इंडियन मुस्लिम स्कॉलर्स असोसिएशन चे अध्यक्ष आहेत आणि भारताचे 10वे ग्रँड मुफ्ती आहेत. त्यांचे जन्म आणि शिक्षण. त्यांचा जन्म 22 मार्च 1931 रोजी झाला. त्यांनी केरळमधील विविध मदरसा आणि इस्लामिक शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेतले आहे. त्यांची कारकीर्द ते एक प्रभावशाली धार्मिक नेते आहेत आणि भारतीय मुस्लिम समुदायात त्यांचा मोठा प्रभाव आहे. ते सल्लियातुल इस्लाम या शैक्षणिक संस्थेचे संस्थापक आहेत. त्यांनी अनेक सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. पुरस्कार आणि मान्यता. त्यांना त्यांच्या कार्यासाठी अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत. ते भारतीय मुस्लिम समुदायासाठी एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहेत. मुस्लियार यांनी शांतता आणि आंतरधर्मीय संवादासाठी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदा आयोजित केल्या आहेत आणि त्यांना उपस्थित राहिले आहेत. ते शेख झायेद आंतरराष्ट्रीय शांतता परिषदेचे अध्यक्ष आहेत आणि इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर टॉलरन्स दुबई UAE द्वारे आयोजित पहिल्या जागतिक सहिष्णुता शिखर परिषदेतील वक्त्यांपैकी एक आहेत. 2014 मध्ये त्यांनी नवी दिल्ली येथे झालेल्या शेख झायेद आंतरराष्ट्रीय शांतता परिषदेच्या तयारीचा भाग म्हणून संपूर्ण भारतामध्ये 10,000 झाडे 1,00,000 झाडे लावण्याची मोहीम सुरू केली. शैक्षणिक पुनरुज्जीवनवादी मुस्लियार यांनी भारताच्या विविध भागातील अनेक विद्वानांना शिक्षण दिले. ते मकरज नॉलेज सिटी, मकरज युनानी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल आणि उच्च शिक्षण आणि संशोधनात सहभागी आहेत. त्यांनी खलीज टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की शिक्षण ही शांततेची आणि शांतीची गुरुकिल्ली आहे. मुस्लियार हे EK अबुबकर मुस्लियार यांच्यासमवेत समस्त केरळ जमियत उलेमाचे नेते होते, परंतु व्यक्तिमत्वातील फरकांमुळे त्यांनी एका गटापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. जो AP गट म्हणून ओळखला जाऊ लागला, उर्वरित गटाला EK गट म्हणून संबोधले जाऊ लागले. केरळमध्ये प्रामुख्याने असलेल्या दोन्ही गटांनी अखिल भारतीय आणि राज्य पातळीवर मोठ्या प्रमाणात समांतर संघटना स्थापन केल्या आहेत. राज्यामध्ये आंध्र प्रदेश गटातील मुस्लियार यांचे वर्चस्व आहे. सन्मान, पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय मान्यता. 20 जुलै 1923 रोजी क्वालालंपूर वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजित मलेशियन राजा अल सुलतान अब्दुल्ला सुलतान अहमद शहात यांच्या हस्ते इस्लाममधील प्रेमाच्या संदेशाचा प्रचार करण्यासाठी त्यांच्या अमूल्य योगदानाच्या आधारे मलेशियाने त्यांना आंतरराष्ट्रीय तोकोहो माल हिजरा पुरस्काराने सन्मानित केले आहे. सौदी अरेबियातील इस्लामिक हेरिटेज संस्थेकडून इस्लामिक संस्कृती आणि वारशाच्या संरक्षणातील त्यांच्या सेवेबद्दल इस्लामिक हेरिटेज पुरस्कार त्यांना दिला आहे. जानेवारी 2008 मध्ये तत्कालीन संसदीय कामकाज मंत्री वायलर रवी यांनी हा पुरस्कार प्रदान केला. 2016 मध्ये तत्कालीन मलेशियाई अर्थमंत्री जोहरी अब्दुल गनी यांच्याकडून OISC टुडेद्वारे ज्वेल्स ऑफ वर्ल्ड मुस्लिम बीज पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे. 1992 मध्ये सर्वोत्तम सामाजिक कार्यकर्त्यासाठी रस अल खैमाह इस्लामिक अकादमी पुरस्कार मिळाला. शिक्षण आणि सामाजिक सेवा क्षेत्रात उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल इंडियन इस्लामिक सेंटर पुरस्कार. 2005 मध्ये हमील अल गईत आंतरराष्ट्रीय पवित्र कुराण पुरस्कार. 2006 मध्ये सर्वोत्कृष्ट इंडो अरब व्यक्तिमत्व पुरस्कार.
जॉर्डनच्या रॉयल इस्लामिक स्ट्रॅटेजिक स्टडीज सेंटर प्रकाशित केलेल्या द 500 मोस्ट इन्फ्लुएन्शियल मुस्लिम्स या यादीत त्यांना अनेक वर्षांपासून भारतातील प्रभावशाली मुस्लिम म्हणून सलग स्थान देण्यात आले आहे. जय हिंद.